नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण महाडिक आणि स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर डिसेंबर संपतच आलेला आहे आणि थंडी येऊन जाऊनच आहे, पण हा पिरियड आहे महोत्सवांचा। अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महोत्सव भरत असतात, जसे की कोकण महोत्सव, खानदेश महोत्सव, कोल्हापूर महोत्सव किंवा त्या शहराच्या नावाने। तर आम्ही राहतो कल्याण पूर्वेला आणि आमच्या भागामध्ये अशाच प्रकारे 3 महोत्सव भरलेले आहेत। सो एक तर आहे कल्याण पूर्व महोत्सव, जे चक्की नाक्याला भरलेला आहे। त्यानंतर दुसरा आहे विठ्ठलवाडी महोत्सव, जे विठ्ठलवाडी स्टेशन समोरच आहे। आणि तिसरा महोत्सव आहे आपला कल्याण महोत्सव, जे की आमच्या जवळच 100 फुटी रोडवर जे प्रस्तावित स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, त्याची जे प्रस्तावित राखीव जागा आहे त्या मैदानावर भरलेलं आहे। तर आम्ही आज चाललो आहोत आपला कल्याण या महोत्सवामध्ये, जे की इथले स्थानिक राजकीय नेते महेश गायकवाड यांनी भरवले आहे आणि या महोत्सवाचं हे दुसरं वर्ष आहे। तर या महोत्सवांमध्ये पूर्वी जे जत्रा असायच्या तशा प्रकारची जत्रा असते, त्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात। तर आता खाली गेला तो आणि जिजा आलेली आहे। तर हे महोत्सव जे आहेत आपल्याला एक संधी उपलब्ध करून देतात की आपल्या लहानग्यांसोबत, आपल्या परिवारासोबत क्वालिटी टाईम आहे ते स्पेंड करण्याची संधी आपल्याला मिळते। त्यामुळे मी अशा महोत्सवांमध्ये जाणं प्रिफर करतो। तर तुम्ही पण अशा महोत्सवांमध्ये नक्कीच जा, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या लहानग्यांसोबत। कपरा तर आता आम्ही चाललो कल्याण महोत्सवामध्ये, आपला कल्याण महोत्सव। आणि बघा जिजा आणि अथांग काय धमाल करतात, काय मस्ती करतात। काही स्टॉल्स वगैरे असतात अशा महोत्सवांमध्ये, ते काही इंटरेस्टिंग असेल तर नक्की दाखवेन, पण सर्वात जे इम्पॉर्टंट आहे या दोघांची मस्ती। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत आपला कल्याण महोत्सव 2024ला, जे की कल्याण पूर्वेतील 100 फुटी रोड येथील प्रस्तावित स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या राखीव जागेवर भरलेले आहे। हे या महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे। या महोत्सवाचे आयोजन स्थानिक राजकीय नेते श्री महेश गायकवाड यांच्या मार्फत केले जाते। मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच आपल्या नजरेस पडते श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची सुंदर प्रतिकृती। प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताकडून आतमध्ये प्रवेश करताच आपणास पाहावयास मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल्स। बरेच इंटरेस्टिंग फूड स्टॉल्स आपणास या महोत्सवात पाहावयास मिळतात आणि आपापल्या आवडीनिवडीने आपणही या लाईव्ह फूडचा आनंद घेऊ शकतो। इतरही अनेक प्रकारचे स्टॉल्स या महोत्सवात आपणास पाहावयास मिळतात आणि त्यापैकीच हे एक वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक वनौषधी या स्टॉलमध्ये आपणास पाहावयास आणि खरेदी करण्यास मिळतील। त्याशिवाय हे लोणच्याचे स्टॉल, वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांचे लोणचे पाहून आपल्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल। त्याशिवाय आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खिचापापडचे स्टॉल्स तर होतेच। आम्ही पण एक खिचा पापड ट्राय करून बघितला। या महोत्सवाचा माहोल बघून घ्या।
हे आहे या कार्यक्रमाचे मुख्य स्टेज, ज्या ठिकाणी दररोज वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. या स्टेजच्या डाव्या बाजूला शनी शिंगणापूरच्या शनिदेवांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. तर मुख्य स्टेजच्या समोरच हे वेगळे दालन तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये भारताच्या इतिहासातील अनेक शासनकर्त्यांच्या आरमारातील जहाजांचे तसेच शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. आता आपण वळूया खऱ्या धमालीकडे. खरं म्हणजे जत्रा म्हटलं ती असते लहानग्यांसाठीच, आणि या जत्रेत लहानगे खूपच धमाल आणि मजा करतात. आणि अथांग आणि जिजा म्हणजे मज्जा करण्यात एक नंबर एक्सपर्ट. आता बघाच त्यांची धमाल मजा मस्ती. कोणत्याही जत्रेतलं सर्वात मोठं आकर्षण असतं ते म्हणजे जायंट व्हील. त्याशिवाय वेगवेगळ्या राईड्स तर असतातच. जिजा ते गेलेली आहे ट्रॅम्पोलिन मध्ये. थोडी घाबरते पण तरी मजा करते. अथांग आता गेलेला आहे मेरी गो राउंड कार्स मध्ये. छोट्यांची धमाल आता खूप झाली. आता आम्ही सुद्धा थोडी मज्जा मस्ती करून घेतो. आम्ही बसलो ब्रेक डान्स मध्ये. हा ब्रेक डान्स पाहून तुम्हाला पण चक्कर आली की नाही?
त्यानंतर या जत्रेतले इतरही गेम्स आम्ही ट्राय केले. अरे त्याला गेला, कोणाचा गेला तो? टाका वहिनी. तर मित्रांनो, हा कल्याण महोत्सव आणि या महोत्सवातील आमची मज्जा मस्ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण आपल्या लहानग्यांसोबत अशा महोत्सवात नक्कीच जा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.